नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड एश्युरन्स फ्रेमवर्क अर्थात स्क्वॅफ या ॲपमध्ये आपण आपल्या शाळेची सगळी माहिती भरली आहे आणि आता ती फायनल करण्याची वेळ आलेली आहे. आपली सगळी माहिती फायनलाइज करायला आपल्याला 15 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे. त्यासाठी आधी आपण आपलं स्क्वॅफ ॲप ओपन करूयात. स्वयंमूल्यमापन सुरू करा यावर क्लिक करून आपण हे सगळे 128 मानकं हे भरलेले आहेत आणि याचा स्कोर आपल्याला वरती पाहायला मिळतो. सुरुवातीलाच स्वयंमूल्यांकन सारांशमध्ये एकूण मानकांची संख्या, प्रतिसाद नोंदवलेल्या मानकांची संख्या, न नोंदवलेल्या मानकांची संख्या आणि प्राप्त गुण, एकूण गुण असं इथं आपल्याला पाहायला मिळतं. जे आपल्याला मानकं लागू नाहीत त्याचे गुण मायनस होत होत टोटल मार्क्स ह्या प्रत्येक शाळेसाठी वेगळे येतील, एकूण गुण वेगळे असतील. त्यापैकी आपल्याला प्राप्त गुण किती आहेत त्यानुसार त्यांचे पर्सेंटेज आपण काढू शकतो आणि ते पर्सेंटेज काढल्यानंतर आपण कोणत्या श्रेणीमध्ये आहोत ती श्रेणी आपल्याला पाहायला मिळेल. या पत्रानुसार आपल्याला 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही माहिती फायनलाइज करायची याबद्दल सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि यामध्ये आपल्याला प्राप्त गुण किती टक्के आपले आले त्यानुसार आपल्याला कोणती श्रेणी मिळेल ही श्रेणीसुद्धा इथे दाखवण्यात आलेली आहे. 91 ते 100% जर का गुण असतील तर अ प्लस, 81 ते 90% गुणांसाठी अ, अशा पद्धतीने ह्या श्रेणी 50%पेक्षा कमीला क श्रेणी आहे. तर आपली शाळा कोणत्या श्रेणीमध्ये येते ते आपल्याला इथं जे प्राप्त गुण एकूण गुण आहेत त्यांची टक्केवारी काढल्यावर आपल्याला आपली शाळा कुठे आहे हे कळेल. समाधानकारक आपलं मूल्यांकन झाल्यानंतर आपण इथून बॅक यायचं आहे आणि स्वयंमूल्यांकन अंतिम करा या चेकबॉक्सवर एक चेक करून स्वयंमूल्यांकन अंतिम करावर क्लिक करायची आहे. हमीपत्र आहे. वरील शाळेशी संबंधित सर्व मानके मी काळजीपूर्वक वाचली असून प्रत्येक मानकासाठी आमच्या शाळेसाठी लागू होणाऱ्या आवश्यक वर्णनविधानांची निवड केली आहे. निवडलेली वर्णनविधाने शाळेची वस्तुस्थिती दर्शवणारी असून निवडलेल्या वर्णनविधानाशी संबंधित असणारे सर्व पुरावे शाळेत उपलब्ध आहेत. बाह्य मूल्यांकन व अशासकीय स्वयंसेवी संस्था अर्थात NGO मार्फत केल्या जाणाऱ्या त्रयस्थ मूल्यांकनाच्या वेळी दर्शवण्यात आलेल्या वर्णनविधानाशी संबंधित सर्व पुरावे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे. तसेच नमूद करण्यात आलेली सर्व माहिती आमच्या उपलब्ध कागदपत्रानुसार किंवा दस्तऐवजानुसार खरी व वास्तव दर्शवणारी आहे. माहिती खोटी आढळल्यास माझी जबाबदारी असेल करिता याबाबत मी हमीपत्र देत आहे असं मुख्याध्यापकांनी द्यावयाचं हे हमीपत्र. आणि खाली बटन दिसतं आहे स्वयंमूल्यांकन अंतिम करा. तर या स्वयंमूल्यांकन अंतिम करावर क्लिक केल्यावर आपलं हे स्वयंमूल्यांकन पूर्ण झालेली आहे. तुमची भरलेली माहिती पहा या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पाहायला मिळेल. जो पण मुद्दा आपण निवडू त्या मुद्द्याचं आपण काय निवडलेलं आहे आणि पुरावा काय दिलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. आता इथे आपल्याला बदल करता येणार नाही आणि डाउनलोडसुद्धा करता येतं आहे. इथून डाउनलोडवर क्लिक केल्यावर आपण जे जे काय मुद्दे निवडलेले होते ते इथून डाउनलोड होत आहेत. जतन करूयात.
ही PDF आपली सेव्ह झालेली आहे. बॅक आणि प्रमाणपत्रसुद्धा आपण इथून डाउनलोड करू शकता. तर त्या प्रमाणपत्र डाउनलोड करायच्या डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर एक आपल्या शाळेचं छानसं प्रमाणपत्र आपल्याला पाहायला मिळेल. सेव्ह PDF, सेव्ह. अशा पद्धतीने आपण आपलं प्रमाणपत्र जनरेट केलेलं आहे आणि आपलं स्क्वॅफ आपण फायनल केलेलं आहे. हा होता एक शॉर्ट व्हिडिओ स्क्वॅफचं स्वयंमूल्यांकन अंतिम कसं करायचं, फायनलाइज कसं करायचं त्याबद्दल. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.